भंडाराकडून साकोली मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या शिवशाही बसचा अपघात गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ झाला। शिवशाही क्रमांक 9 EM 1273 असा ह्या बसचा क्रमांक आहे। बसमध्ये अंदाजे 40 प्रवासी होते। अपघातादरम्यान नागरिकांची गर्दी जमा झाली। नागरिकांनी सहकार्य करून बचाव कार्य सुरू ठेवले। या अपघातात अंदाजे 11 प्रवासी मरण पावले आहे असे सांगितले गेले, तर काही जखमी असल्याचे सांगितले गेले आहे। माहिती मिळताच गोंदिया येथील जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक आगार प्रमुखांशी संपर्क केला गेला आणि तात्काळ त्यांच्यावर योग्य तो उपचार केला गेला असे खासदार पटोळे यांनी सांगितले। संबंधित अधिकारी यांना पण त्यांनी सांगितले, पण अपघात खूप मोठा असल्यामुळे त्यातील डॉक्टर यांना जखमी प्रवाशांना वाचवण्यात यश आले नाही, तर काहींचा मृत्यू तर घटनास्थळी झाला। कार्यकर्त्यांची खूप धावाधाव होती, बचाव कार्य सुरूच होते। अशातच अंदाजे 11 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला अशी माहिती मिळाली, तर काही जखमी आहेत। सदर घटनेमध्ये मृत पावलेल्या आणि जखमी कुटुंबियांचा मी सोबत आहे, आपल्या संवेदना व्यक्त करतो। अत्यंत दुःखद घटना आहे। तसेच भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पटोळे यांनी केंद्र व राज्य शासनात मृत कुटुंबियांना 25 लाख रुपये जाहीर करावे अशी, तर जखमी कुटुंबांना 15 लाख रुपये शासनाने तात्काळ जाहीर करावे अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र T24 साठी भंडारा गोंदिया येथून जाहिद शेख।